आजच्या कामाची सुरुवात म्हणजेच की संडे आणि संडेच्या कामांची सुरुवात माझी पहिले अंघोळ झाली, त्यानंतरनं बाहेर ओटा क्लीन केला आणि नंतर मी इकडे स्वतःचं स्किन केअर करून घेतलं. तर मंडळी, स्किन केअर करताना जास्त काही मी यूज करत नाही. जे माझे डर्मॅटॉलॉजिस्टने मला सजेस्ट केलं आहे तेच मी जेल यूज करते फेसवरती आणि फेस वॉश यूज करते. दॅट्स इट. अँड देन आफ्टर दॅट मी स्पिनची पावडर जी आहे ती लावते. तर असं बेसिक असं छानसा माझा स्किन केअर झाला मॉर्निंगला. आणि त्यानंतर पाठीमागे तुम्हाला दिसत असेल टी व्हीमध्ये की स्वामींची गाणी चालू आहेत. सो स्वामींची गाणी आणि माझी सुरुवात मॉर्निंग, आणि संडेला तर खूप जास्त मी एक्सायटेड असते. तुम्ही माझी सुरुवात मॉर्निंग बघू शकता कशी. तुमच्या पायी गंगाबाई जीवनाला वे दिशा, तुमचे राहुल ठाई ठाई आनंदाचा हा फुलवसा, आधार हो तुम्ही स्वामी, श्वासात तुमचा निवास, उपकार तुमचे स्वामी, म्हणू तुमचाच दास. नमस्कार मंडळी, मी अश्विनी आणि माझ्या दिवसाची सुरुवात याचं स्वामींचं गाणी ऐकून होतात. खरं तर मला खूप प्रसन्न वाटतं आणि मला ही गाणी ऐकल्यानंतर ना जे फील होतं ना भाई, माझ्यामध्ये जी एनर्जी येते ना, आय कांट एक्सप्लेन. सो स्टे ट्यून. आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि खरंच स्वामींची लीला अपरंपार आहे. खरंच तुम्ही स्वामींना मनापासून बोलवा. स्वामी नेहमी तुमच्यासाठी अवेलेबल असतात, नेहमी तुमच्या प्रत्येक संकटाला साथ देतात. आणि खरं तर तुम्हाला संकटातून बाहेर काढण्याचं कारण फक्त स्वामीच असतात. त्यामुळे माझं तर स्वामींवर भयंकर प्रेम आहे. तुम्ही पण प्रेम करा, जीव लावा स्वामींना. जसं की तुम्ही स्वामी म्हणजे एक व्यक्ती आहे तुमच्यासोबत, असं तुम्ही स्वामींना माना. तर तुमचे खरंच बघा तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल. तर सर्वांना नमस्कार. आणि आज मी काय काय करणार आहे तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी स्टे ट्यून आणि ब्लॉगला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता बघूयात मी नेक्स्ट काय करते. आता तर मी छान रेडी झालेली आहे. रेडी झाल्यानंतर ना मग आता मी काय काय करते ते तुम्हाला दाखवते. खरं तर मी सकाळी चहा पिले होते, तो माझा स्किप झालाय. पण बाकीचं मी काय काय काम करते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी छान फ्रेश झाली आहे, छान माझं आवरून घेतलंय. स्वामींची गाणी ऐकताय तुम्ही, ती गाणी लावता लावता मी पटापट आवरून घेतलंय. आणि खरं तर ही स्वामींची गाणी ऐकता ऐकता जी एनर्जी येते ना, बापरे, कांट एक्सप्लेन. चला पुढे बघूयात आपण मी काय काय करते. तर पहिलं तर मी इथे खिचडी भात लावते, एकदम प्लेन आणि एकदम सिंपल असा. कारण की नवरोबाला सिंपल आणि प्लेन खिचडी भातच खायचा होता. सो त्यामुळे मी प्लेन आणि सिंपलच खिचडी भात लावायचं ठरवलं. जास्त काही तामझाम केला नाही, कारण की आणि भूक पण जास्त नव्हतीच आम्हा दोघांना पण. सो त्यामुळे एकदम प्लेन सिंपल दाल खिचडी बनवली. तर दाल खिचडीसाठी तांदूळ आणि जी डाळ आहे ती घेतली छानपैकी. आता तुम्ही बघू शकता, मी सांगते तुम्हाला. छान असं हे परतलंय. आणि हे बघा, लक्षात ठेवा की ही फोडणीसाठी ना टोमॅटो टाकायचं असेल ना तर तेल छान तापलेलं असावं, म्हणजे टोमॅटो पटकन त्यामध्ये स्मॅश होऊन जातो, मेल्ट होतो. 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली. आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद, थोडी जास्त टाकायची हळद. हे बघा. आणि आता तांदूळ टाकून घ्यायचे, छान परतवून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. गॅस फास्ट करायचं. आणि हे बघा, पाणी ओतायचं. आता याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्राचं पाणी ओतायचं, म्हणजे की थोडंसं ज्या कन्सिस्टन्सी त्याची जी आहे ना, थोडीशी सॉलिड विथ लिक्विड अशी पाहिजे. म्हणजे की थोडंसं पातळसर पाहिजे, तर ती टेस्ट पण येते आणि खायला पण छान लागते. अजून थोडं पाणी होतंय आपण. आणि छानपैकी आता याला बंद करून शिजवून द्यायचं. आता इकडे खिचडी भात होईपर्यंत मी लसूण सोलून घेते, जो आठवड्याभरासाठी लागतो तो लसूण. आणि गाणी स्वामींची तर चालूच आहेत, तुम्हाला ऐकू येत असतीलच.
तर म्हटलं आता खिचडी भात बनवलाच आहे तर इकडे कोशिंबीर पण बनवावी. तर त्यासाठी इकडे काकडी, टोमॅटो आणि कांदा वगैरे कट करून घेतला आणि एक हिरवी मिरची पण बारीकशी कट करून घेतली. आणि मला म्हणजे कोशिंबीरमध्ये मला हिरवी मिरची थोडीशी टाकलेली, थोडासा चाट मसाला, थोडंसं मीठ मला प्रचंड आवडतं आणि जिरा पावडर असेल थोडीशी ती पण टाकायची. तर अशा पद्धतीने सगळं मी एका बाउलमध्ये घेतलं, त्यामध्ये दही वगैरे टाकलं आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं. आणि आता बघू शकता इथे नवरवासाठी ताट रेडी केलं आणि त्यांना जेवायला दिलं. छानपैकी कोशिंबीर विथ दाल खिचडी असा मेन्यू होता. तर एकदम छान रेसिपी आहे, तुम्ही ट्राय करू शकता. आता हे या व्लॉगमध्ये तुम्हाला रेसिपी पण बघायला भेटते, एकदम सिंपल आहे. त्यात अचानक आमचे बाबा आले होते आणि त्यांनी येताना चीक आणला होता गाईचा. कोवळ्या गाय म्हणजे कोवळं दूध असतं ना गाईचं, जेव्हा बच्चू होतं गायला, तो चीक आणला होता. आणि बाबा अचानक आले त्यामुळे मी पटकन बाबांसाठी जेवायला बनवावं. तर बाबा म्हटले जास्त भूक नाही. मग विचारलं दूध देऊ का, तर दूध दिलं आणि भाकरी दिली बनवून गरम गरम. तर असो, आता इकडे माझ्याकडे ना 3 प्रकारचे तांदूळ घरात आहेत. एक इंद्रायणी जे आम्ही डेलीचं खातो, आमच्या शेतात पिकतो. एक आहे जो बासमती राईस असतो, जो आपल्याला चिकन किंवा मग मटन बिर्याणीसाठी वगैरे किंवा पुलावसाठी यूज केला जातो. आणि एक याचा काय बोलतात त्याला, कोलम तांदूळ आहेत, ते आहेत. तर ते सगळ्या तांदळांना किडे लागले होते. तर मला हे किडे थोडेसे दिसले घरात फिरताना, मग मी सगळेच तांदूळ घेतले आणि सगळे तांदूळ मी चांगले चाळून काढले. आणि मेन म्हणजे जे घरी म्हणजे आम्ही खातो तांदूळ, बाकीच्या तांदळामध्ये तर किडे नव्हते, पण इंद्रायणी तांदळामध्ये किडे होते. आणि सॉरी बाकीच्या तांदळामध्ये पण किडे होतेच, पण इंद्रायणी तांदळामध्ये किडे आणि खडे पण होते. सो त्यामुळे मग ते एकदमच मी पूर्ण अर्धा डब्बा जो आहे तो साफ करून ठेवला, जेणेकरून मग मला कामावरनं आल्यानंतर एकदम इझी पडून जातं. आता कसं असतं की संडे म्हटलं की भरपूरच कामं असतात, पण आपल्या म्हणजे कामाच्या हिशोबाने बघायला गेलं तर पूर्ण संडे कमी पडतो. आता मला तर भरपूर कामं असतात. संडे म्हटलं की मला दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून, माझी मॉर्निंग थोडीशी लेट होते, 9:30-10 वाजता. सकाळी उठल्यापासून मला सगळी कामे करावी लागतात. तर इथे बघू शकता तुम्ही कसे किरडे म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअरली दिसले असतील. जास्त थकली आहे. हे बघा, मी 3:30 वाजल्यापासून आतापर्यंत हे जे डेली यूजसाठी आमचे इंद्रायणी तांदूळ आहेत हे साफ करून ठेवलेत. हे जे तुम्ही बघतायत हे तांदूळ कोलम तांदूळ आहे. हे पण, याला पण कीड लागली होती, हे पण पूर्ण साफ केलेत. हे एवढेच होते, ह्याला पण साफ केले. आणि आत्ता मी घेतलेत हे जे आहेत ना, हे बासमती तांदूळ, हे पण आता साफ करतीये. तर खरंच खूप जास्त थकली आहे. आणि आता हे एवढं तर मला साफ करायचंच आहे. एवढे साफ करून मग पुढची कामं, जरा वेळ रेस्ट करेल, चहा वगैरे पिईल आणि मग पुढची कामं करेल. आणि ह्या तांदळामुळेच मला आज खूप जास्त वेळ गेलेला आहे माझा, त्यामुळे मला आज थोडीशी कामं कमी करावी लागणार आहेत. जी मोजकीच आहेत तेवढीच करेल सध्या तरी. तर स्टे ट्यून, पुढे बघा मी अजून काय काय करते. तर इथे गव्हाचं दळण करायला मी घेतलंय. गव्हाचं दळण करताना आता माझ्या गावाच्या इथे, आता मुंबईमध्ये कसं दमट वातावरण असतं, सो त्यामुळे गव्हाला सुद्धा किडे मुंग्या वगैरे लागण्याची शक्यता असते. म्हणून मी काय करते, त्यामध्ये लवंगा असतात ना, तर त्या लवंगा टाकायच्या, किंवा मग तुमच्याकडे मिरे, अख्खी मिरे असते ना, त्याची मिरे पूड करायची आणि ती टाकायची. त्यामुळे किडे पण होत नाहीत आणि मुंग्या पण लागत नाहीत. तर असो, घराची अवस्था बघू शकताय. तेवढं झाल्यानंतर ना दोन्ही पण दळणं दिली दळायला. आणि इकडे बघा, घर पूर्ण अस्ताव्यस्त झाल्यावरचा बेडरूम पूर्ण अस्ताव्यस्त झालाय. सो त्यामुळे मग मी त्याला क्लीन करायचं ठरवलं. आणि आता वाजलेले आहेत 5:30 वाजून गेलेले आहेत. भरपूर वेळ झाला आहे. आय थिंक 5:30 पण नसतील वाजले, जास्तच वाजले असतील. तर असो, इथे क्लिनिंग वगैरे करून घेतली. आणि पूर्ण कांदे जे आहेत ना, मी आठवड्याच्या म्हणजे 2 आठवड्यांनी कांदे साफ करतच असते, पण तरीसुद्धा त्यामध्ये मला खूप सडलेले कांदे मिळतात. खरंच यार, हे कसं स्टोअर करायचं मला समजत नाही. आणि मुंबईचे हे दमट वातावरणामध्ये तर नॉट पॉसिबल. कांदे खरंच खूप खराब होतात. आणि हे बघू शकता, आतून कांदा आणि बाहेरून कांदा असं वाटणार पण नाही की खराब झालाय, पण त्या पुढच्या साईडनी कांद्याच्या तिथून असे किडे येत होते, म्हणजेच की आतल्या साईडने पण खराब झाले होते. तर असो, इथे आता मी सगळे कांदे छान असे क्लीन करून घेतले. बघू शकता, हातांची अवस्था इतकी विचित्र झाली आणि इतका स्मेल येत होता ना त्या कांद्यांचा की बापरे, विचारूच नका.
पण असो, हे क्लिनिंग तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे नाही केलं तर मग तुम्हाला परत ते सारखंच घरामध्ये किडे वगैरे, आणि ते कांद्यांचं असं की तुम्ही क्लिनिंग नाही केलं ना तर ते किडे सगळीकडे पसरायला, मग त्याच्यापासून मोठे मोठे जंतू पण होऊ शकतात. सो त्यामुळे कांदे जर तुम्ही जास्त स्टोरेज करत असाल तर प्लीज क्लीन करत जा अधूनमधून. तर बघू शकता फायनली, आता मी पूर्ण नाही दाखवू शकले पण फायनली माझा लुक असा होता. पूर्ण रूम छानपैकी मी आवरून घेतली होती आणि एकदम मला खूप स्वतःलाच खूप एकदम छान फील होत होतं. तरी पण अजून बरीच कामं होती, मला ड्रेसिंग टेबल वगैरे आवरायचं होता, ते काही पॉसिबल झालं नाही ह्या संडेला. मी आवरेल नंतर नेक्स्ट संडेला वगैरे ट्राय करेन. तर असो, आज मेन्यूसाठी आमचे बाबा आले होते जसे की, तर त्यांच्यासाठी मी थापटवडी बनवली होती. एकदम छान झाली होती आणि एकदम टेस्टी झाली होती आणि एवढी थकली होती तरीसुद्धा मी म्हटलं की नाही आज पाहुणे आले असो त्यामुळे त्यांच्यासाठी थापटवडी बनवूया. मग छान अशी थापटवडीचा मेन्यू बनवला होता संध्याकाळी आणि थापटवडी सगळ्यांनी आम्ही एन्जॉय केली. तर आता संडे म्हटलं की भरपूर कामं असतात, पण आता हे माझं हे तांदूळ आणि बाकीचे आजोबा वगैरे आले, सो त्यामुळे मग माझं ना शेड्यूल थोडंसं चेंज झालं. त्यामुळे मग भरपूर कामं अशी माझी स्किप झालेत, पण मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल जितके पॉसिबल होत आहे तितके. आणि इथे बघा सगळं झाल्यानंतर फायनली मी ॲट द एंड मी छान अशी अंघोळ केली आणि संध्याकाळीच मला खूप इच्छा झाली होती. सो मग त्यामुळे मग मी लवकर जेवण झालं होतं, मला भूक खूप लागली होती. मग मी थोडंसं चहा आणि बिस्किट खाल्लं कारण की मला जेवण एकदम गेलं नाही. सो त्यामुळे मग मी चहा आणि बिस्किट खाऊन घेतलं आणि मग छानपैकी थोडा वेळ बाहेर जाऊन आले आणि मग नंतर ना हे बघा आता इतकी थकली होती तरीसुद्धा ह्या कपड्यांची मी इस्त्री करायला घेतली आहे. कारण की ह्या कपड्यांना जर मी आज इस्त्री केली नसती तर मला पूर्ण वीक थांबावं लागलं असतं आणि मग पुढच्या वीकमध्ये मला खूप जास्त कपडे इस्त्री करावे लागले असते. तरीसुद्धा आता मी बऱ्याचपैकी सगळे शर्ट्स इस्त्री केले. तर थँक्यू सो मच मंडळी माझे व्हिडिओज बघितल्याबद्दल. थँक्स फॉर वॉचिंग. आणि खरंच जर काही तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये अजून नवीन टॉपिक्स बघायला आवडत असतील, बघायचे असतील तर प्लीज मला कमेंट करा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. बाय.